पदवीधर निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी काढण्यात आला आणि अंबरनाथच्या भाजप महिला शहराध्यक्षांचा हा सेल्फी व्हायरल सुद्धा झालाय। कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय, तर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी सुद्धा होतीये। बातमी आपण पाहतोय अंबरनाथमधून आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, भाजप महिला शहराध्यक्ष होत्या, आता त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी? मतदान सुरू आहे, मात्र या निवडणुकीच्या बॅलेट बॉक्समध्ये आपल्याला मतदान करताना मोबाईलचा किंवा फोटो काढण्याचा कोणताही आपल्याला हे नाही, सगळ्यांना मनाई करण्यात आली आहे। मात्र अंबरनाथच्या ज्या महिला शहराध्यक्ष आहेत भाजपाच्या सुजाता भोयर यांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन मोबाईल घेऊन गेले, तसंच मतदान केल्यानंतर बॅलेट पेपर सोबत सेल्फी काढला आणि हा सेल्फी त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला, तसंच फेसबुकवरच्या स्टेटसलाही ठेवला आणि काही वेळातच या सेल्फीचा आहे जो व्हायरल पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये झाला। तर या प्रकरणी सुजाता भोयर यांच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांकडून कारवाई करावी अशी मागणी केली आहे, मात्र अद्यापही कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बातमी आपण पाहत होतो अंबरनाथमधून आणि